आजोबा नातवावर मोठी जबाबदारी सोपवणार का? शरद पवार देणार रोहित पवारांना लेफ्ट. पुढची 5 वर्ष लोकसेवेची आणि त्याच्या पुढची 5 वर्ष महाराष्ट्राच्या सेवेची. नमस्कार, मी नीता देव. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. कर्जत जामखेड मतदारसंघात 5 वेळा निवडून आलेल्या कॅबिनेट मंत्री राम शिंदे यांचा पराभव करून 2019च्या विधानसभा निवडणुकीत जायंट किलर म्हणून गाजलेले आमदार रोहित पवार या आपल्या नातवावर भविष्यातल्या राजकारणात मोठा विश्वास ठेवत नवी जबाबदारी सोपवण्याचे संकेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिली आहे. सोशल मीडियावर केलेल्या टीकेमुळे सतत विरोधकांचे टार्गेट झालेल्या आमदार रोहित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीचे तरुण तुर्क आणि महत्त्वाकांक्षी नेते म्हणून पाहिले जाते. जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या रोहित पवार यांच्यावर ते आमदार म्हणून निवडून आल्यानंतर जितका प्रकाशझोत पडला नाही, तेवढे ते राष्ट्रवादीतील फुटीनंतर चर्चेत आले. शरद पवारांना बंडखोरीचा मोठा धक्का देणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शेरेबाजी करण्याची कोणतीही संधी रोहित पवार यांनी सोडली नाही. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. विधिमंडळावर शेतकऱ्यांची संघर्ष यात्रा काढून आणि मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांसाठी धरणे आंदोलन करून रोहित पवार यांनी मोठा गदारोळ घडवून आणला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची खंबीर पाठराखण करणाऱ्या रोहित पवार यांनी नुकत्याच पार पाडलेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या भाषणांनी राष्ट्रवादीच्या प्रचार सभा गाजवल्या. राज्याचे लक्ष वेधले गेलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सुप्रियाताईंच्या प्रचार सभांमध्ये रोहित पवारांच्या वक्तव्याने राष्ट्रवादीचे रणशिंग जोरात फुंकले गेले. त्या संघर्षमय निवडणुकीत रोहित पवारांचे नेतृत्व गुण उजळून निघाले. त्यानंतर चांगला स्ट्रायकिंग रेट देत शरद पवार गटाचे महाराष्ट्रात 8 खासदार निवडून आले. उत्तम कामगिरीमुळे उत्साह दुणावलेले पवार साहेब आता विधानसभेच्या निवडणुकीची रणनीती आखत संवाद मेळावे आणि निर्धार सभा घेत आहेत. या सभांमध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असलेले रोहित पवार जोरदार बॅटिंग करत आहेत. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. आगामी विधानसभा निवडणुकीत रोहित पवार हे स्टार प्रचारक असतील यात शंका नाही. आगामी काळात ते महाराष्ट्र कसा पिंजून काढतात आणि झंझावती प्रचार दौऱ्यातून आरोपांची कशी फायरिंग करतात याकडे राज्याचे लक्ष आहे. दस्तूर खुद्द अजित पवार यांचेही रोहित पवारांच्या हालचाली आणि वक्तव्यांवर लक्ष आहे. भविष्यात या काकापुतण्यांची जुगलबंदी कशी रंगते ते पाहणे रंगतदार ठरेल. या आणि अशाच रंगतदार बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल.